पुण्यापासून जवळ असलेले सर्वात सुंदर 10 धबधबे। मित्रांनो, पावसाळ्याची चाहूल लागली की पुणेकरांना वेध लागतात ते निसर्गरम्य आणि खळखळणाऱ्या धबधब्यांचे। हिरव्यागार सह्याद्रीच्या कुशीतून पांढऱ्या शुभ्र फेसासारखे कोसळणारे हे धबधबे पाहणे म्हणजे डोळ्यांसाठी एक पर्वणीच असते। पावसाळ्याच्या दिवसात घराबाहेर पडून या निसर्गाच्या चमत्काराचा अनुभव घ्यायला कोणाला आवडणार नाही। तुमच्या याच पावसाळी भटकंतीला अधिक रोमांचक बनवण्यासाठी आज आपण पुण्याजवळ असलेले सर्वात सुंदर 10 धबधबे कोणते आहेत याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनल आणि पेजवर नवीन असाल तर फॉलो सबस्क्राइब करून व्हिडिओला एक लाईक नक्की करा। सोबतच या सर्व ट्रेकला जाताना पाण्याची बाटली, एनर्जी स्नॅक, रेनकोट, चांगले ट्रॅकिंग शूज, एक्स्ट्रा कपडे, फर्स्ट एड किट, मोबाईल पाऊच आणि आपला कचरा परत आणण्यासाठी एक पिशवी सोबत ठेवायला विसरू नका। चला तर मग या निळासार आणि अविस्मरणीय सफरीला सुरुवात करूया। नंबर 10, ठोसेघर धबधबा। पुण्यापासून साधारणतः 135 किलोमीटर अंतरावर साताऱ्याजवळ असलेला ठोसेघर धबधबा महाराष्ट्रातील सर्वात उंच आणि प्रसिद्ध धबधब्यांपैकी एक आहे। हा धबधबा पाहण्यासाठी पावसाळ्यात संपूर्ण महाराष्ट्रातून पर्यटक इथे गर्दी करतात। घनदाट जंगल आणि खोल दरीतून कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी इथे शासनातर्फे सुरक्षित गॅलरी बनवण्यात आलेली आहे। इथला निसर्ग पावसाळ्यात इतका विलोभनीय दिसतो की तुम्ही तासनतास हा नजारा पाहतच उभे राहता। प्रवासासाठी हा रस्ता अतिशय उत्तम असून कुटुंबासोबत पावसाळी सहलीसाठी आनंद घेण्यासाठी हे एक सर्वोत्तम आणि सुरक्षित ठिकाण मानले जाते। नंबर 9, मडेघाट धबधबा। पुण्यापासून सुमारे 65 ते 70 किलोमीटर अंतरावर तोरणा किल्ल्याच्या मागच्या बाजूला मडेघाट वसलेला आहे। इथे कोसळणाऱ्या धबधब्याला लक्ष्मी धबधबा असेही म्हणतात। सह्याद्रीच्या कड्यावरून शेकडो फूट खाली दरीत कोसळणारा पाण्याचा प्रचंड प्रवाह आणि आजूबाजूला पसरलेले दाट धुके असा हा अंगावर काटा आणणारा पण तेवढाच सुंदर नजारा असतो। इथला ट्रेक थोडासा निसरडा असला तरी तरुणाईमध्ये या ठिकाणाची प्रचंड क्रेज आहे। पावसाळ्यात तिथे येताना वाटेत मिळणारे गरमागरम कांदा भजी आणि मक्याचे कणीस तुमच्या या ट्रिपची मजा आणखी द्विगुणित करतील। नंबर 8, वजराई धबधबा। भारतातील सर्वात उंच धबधब्यांच्या यादीत मानाचे स्थान असलेला भांबवली वजराई धबधबा पुण्यापासून सुमारे 140 किलोमीटर अंतरावर साताऱ्याजवळ स्थित आहे। तब्बल 1830 फूट उंचीवरून 3 टप्प्यात कोसळणारा हा धबधबा पावसाळ्यात एक अकराळ विक्राळ पण अत्यंत मनमोहक रूप धारण करतो। उरमोडी नदीचा उगम याच परिसरात होतो। हा परिसर अतिशय शांत आणि प्रदूषण मुक्त असल्यामुळे खऱ्या निसर्गप्रेमींसाठी ही जागा उत्तम आहे। इथला ट्रेक थोडा कठीण आणि निसरडा असल्याने योग्य काळजी घेणे गरजेचे असते, पण समोर दिसणारे निसर्ग सौंदर्य तुमचा सर्व थकवा दूर करते। नंबर 7, झेनिथ धबधबा। पुण्यापासून साधारणतः 90 किलोमीटर अंतरावर खोपोलीमध्ये स्थित असलेला झेनिथ धबधबा पावसाळ्यातील एक प्रमुख आकर्षण आहे। इथे पोहोचण्यासाठी रोड आणि ट्रेक असा दोन्ही प्रकारचा प्रवास करावा लागतो। या ट्रेकची अडचण पातळी मध्यम स्वरूपाची असून सुमारे 2 ते 3 तासाच्या ट्रेकचा मार्ग खडकाळ आणि घसरडा आहे। जून ते सप्टेंबर या काळात धबधब्याचा प्रवाह सर्वात जास्त असतो आणि दाट धुके असल्यामुळे इथले वातावरण अतिशय सुंदर दिसते। मित्रांसोबत पावसाळी ट्रेकची मजा लुटण्यासाठी हे एक उत्तम डेस्टिनेशन आहे। नंबर 6, पुणे धबधबा। पुण्यापासून फक्त 70 किलोमीटर अंतरावर खंडाळा लोणावळा इथे असलेला पुणे धबधबा आपल्या मनमोहक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे। हा धबधबा भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक असून तो 3 टप्प्यात खाली कोसळतो। इथे पोहोचण्यासाठी 2 ते 3 तासाचा ट्रेक करावा लागतो आणि काही ठिकाणी रस्ता घसरडा असू शकतो, त्यामुळे याची ट्रॅकिंग डिफिकल्टी मध्यम मानली जाते। पावसाळ्यात जेव्हा हा धबधबा पूर्ण क्षमतेने वाहतो तेव्हा हिरवाईने नटलेला आजूबाजूचा निसर्ग पाहणे हा खऱ्या अर्थाने अविस्मरणीय अनुभव असतो। नंबर 5, भाजे धबधबा। जर तुम्ही कुटुंबासोबत किंवा लहान मुलांसोबत पावसाळी सहलीचा प्लॅन करत असाल तर पुण्यापासून अवघ्या 60 किलोमीटरवर मळवली लोणावळा येथील भाजे धबधबा सर्वात उत्तम पर्याय आहे। या ट्रेकची अडचण पातळी अतिशय सोपी असून सुरुवातीला थोडीशी चढ उताराची पायवाट लागते, जी सर्वांसाठी योग्य आहे। भाजे लेण्यांच्या पायथ्याशी असलेला हा धबधबा जून ते सप्टेंबर दरम्यान ओसंडून वाहू लागतो। इथला मार्ग अत्यंत सुरक्षित असल्यामुळे आणि निसर्ग हिरवाईने नटलेला असल्यामुळे वीकेंडला इथे पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। नंबर 4, लिंगमाळा धबधबा। पुण्यापासून सुमारे 133 किलोमीटर अंतरावर पाचगणी महाबळेश्वर रोडवरील मेटगुठाड येथे स्थित असलेला लिंगमाळा धबधबा निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार आहे। महाबळेश्वरच्या निसर्गरम्य वातावरणात कोसळणारा हा धबधबा पाहण्यासाठी 2 ते 3 तासाचा ट्रेक करावा लागतो। या ट्रेकची अडचण पातळी मध्यम असली तरी काही ठिकाणी मार्ग घसरडा असल्यामुळे चालताना काळजी घ्यावी लागते। जून ते सप्टेंबर या सर्वोत्तम काळात धबधब्याचा प्रवाह सर्वात दमदार असतो आणि इथले शांत वातावरण मनाला एक वेगळीच भुरळ घालते।
नंबर 3 कुंभे धबधबा. पुण्यापासून सुमारे 120 किलोमीटर अंतरावर कुंभारगाव माणगाव येथे असलेला कुंभे धबधबा पावसाळ्यात स्वर्गासारखा भासतो. कोकणातील या धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी रोड आणि ट्रेक असा एकत्रित प्रवास करावा लागतो. या मध्यम कठीण पातळीच्या ट्रेकसाठी 2 ते 3 तास लागतात आणि रस्ता चढणारा व काही ठिकाणी घसरडा आहे. पण जेव्हा तुम्ही धबधब्याजवळ पोहोचता तेव्हा हिरवाईने नटलेला निसर्ग आणि कड्यावरून कोसळणाऱ्या पाण्याचा प्रचंड प्रवाह पाहून ट्रेक सार्थकी लागल्याची भावना निर्माण होते. नंबर 2 कातळधार धबधबा. सह्याद्रीचे रौद्र रूप अनुभवायचे असेल तर पुण्यापासून 70 ते 80 किलोमीटर अंतरावर उदेवाडी राजमाची गाव जवळील कातळधार धबधब्याला नक्की भेट द्या. कातळ म्हणजे खडक आणि धार म्हणजे पाण्याचा प्रवाह. या धबधब्याकडे जाण्याचा ट्रेक मध्यम ते कठीण स्वरूपाचा असून यासाठी 2 ते 3 तास चालावे लागते. रस्ता उभा चढणारा आणि काही ठिकाणी अत्यंत घसरडा असल्याने इथे चांगलीच दमछाक होते. पण जून ते सप्टेंबर या काळात पूर्ण क्षमतेने वाहणारा हा धबधबा आणि चोहूबाजूनी वेढलेली हिरवीगार दरी ट्रॅकरसाठी मोठं बक्षीस ठरते. नंबर 1 देवकुंड धबधबा. पुण्यापासून 110 ते 120 किलोमीटर अंतरावर बिरा तालुका रोहा जिल्हा रायगड येथे वसलेला देवकुंड धबधबा आमच्या लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे आणि तरुणाईचा हा सर्वात आवडता ट्रेक आहे. निसर्गाचा हा निळासार चमत्कार पाहण्यासाठी तुम्हाला 2 ते 3 तासाचा मध्यम पातळीचा ट्रेक करावा लागतो. इथला मार्ग हिरवागार आणि थोडासा खडा आहे. जून ते सप्टेंबर काळात घनदाट जंगलातून वाट काढत जेव्हा तुम्ही मुख्य धबधब्यापाशी पोहोचता तेव्हा पांढरा शुभ्र कोसळणारा प्रवाह, त्याखाली साचलेले निळेसार तलावाचे पाणी तुमचा सगळा थकवा दूर करते. हा अनुभव खऱ्या अर्थाने अविस्मरणीय अनुभव आहे. तर मित्रांनो, ही होती पुण्याजवळील सर्वात सुंदर आणि मनमोहक अशा 10 धबधब्यांची माहिती. पावसाळ्यात भटकंतीमध्ये यापैकी कोणता धबधबा तुम्ही एक्सप्लोर करणार आहात ते आम्हाला खाली कमेंट्स मध्ये नक्की सांगा. निसर्गाचा आनंद लुटताना स्वतःची काळजी घ्या आणि कचरा इकडे तिकडे न टाकता तो परत आपल्या सोबतच घेऊन या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या ट्रॅव्हल पार्टनर सोबत शेअर करा आणि अशाच नवनवीन पर्यटन स्थळांच्या माहितीसाठी आपल्या चॅनेलला नक्की फॉलो सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.